नमस्कार, माझे नाव अर्चना. डान्स आणि फूड चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण व्हाईट चॉकलेट बर्फी कशी बनवायची आणि त्याची रेसिपी बघणार आहोत. तर मार्केटमध्ये ही बर्फी मिळते आणि ही चॉकलेटपासून बनवलेली असते. तर त्यासाठी लागणारे साहित्य बघूया. मी कंपाऊंड घेतलेलं आहे, व्हाईट कंपाऊंड घेतलेले 300 ग्राम आणि काजू, बदाम आणि पिस्ता याचे काप घेतलेले आहेत. तर यामध्ये लागणारं मेन म्हणजे हे आहे टूटी फ्रूटी. तर लहान मुलांना खूप आवडते. तर अशा पद्धतीने अर्धी वाटी मी मिल्क पावडर घेतलेली आहे आणि हे जे व्हाईट कंपाऊंड आहे ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. आणि तर हे जर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवलेलं असेल तर याला एक तासभर तुम्ही बाहेर काढून ठेवू शकता आणि अशा पद्धतीने हे आपल्याला कट करून घ्यायचं आहे. तर मी हे एका बाउलमध्ये घेणार आहे. जर तुम्हाला मायक्रोवेव्हमध्ये गरम करून म्हणजे हे मेल्ट करून घ्यायचे असेल तर तुम्ही घेऊ शकता. मी डबल बॉयलर पद्धतीने हे मिल्क कंपाऊंड, व्हाईट कंपाऊंड मेल्ट करून घेत आहे. आणि ही जी आपली व्हाईट बर्फी आहे, व्हाईट चॉकलेट बर्फी फक्त 10 मिनटात तयार होते आणि खूप मस्त होते. मार्केटमध्ये ही बर्फी मिळते तर लहान मुलांनाही जास्त आवडते कारण ही चॉकलेटपासून बनलेली आहे. तर अशा पद्धतीने एक 2 ते 3 मिनटानंतर तुम्ही बघू शकता हे व्हाईट कंपाऊंड छान मेल्ट झालेलं आहे. आता यामध्ये जे आपण मिल्क पावडर घेतलेली होती आहे ती अर्धी वाटी टाकायची आहे. आणि आता हे जे आपण तयार करून घेतलेलं आहे याला साईडला काढून घ्यायचं आहे. तर आपल्याला एक टीन घ्यायचा आहे आणि जे आपण बर्फी बनवणार आहे ही चिटकू नये म्हणून यावरती बटर पेपर टाकायचा आहे. त्याच्यामुळं काय होते, आपली बर्फी सहज बाहेर निघते. म्हणून अशा पद्धतीने बटर पेपर टाकायचा आहे. आणि जे आपण व्हाईट कंपाऊंड घेतलेलं मेल्ट करून घेतलेलं होतं यामध्ये जे ड्रायफ्रूट्स आपण कट करून घेतलेले होते ते टाकायचे आहे. टूटी फ्रूटी टाकायची आहे आणि हे सर्व छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर हे मी छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. यामध्ये टूटी फ्रूटी टाकल्यामुळे कसं टेस्ट छान येते आणि लहान मुलांना कसं हे आवडतंच. त्याच्यामुळे आपण यामध्ये टूटी फ्रूटी टाकलेली आहे. आणि हे व्हाईट चॉकलेट खूप छान होतात, टेस्टला भारीच लागतात. तर तुम्ही बघू शकता हे आपण असं मिक्स करून या टीनमध्ये टाकलेलं आहे. थोडंसं पसरून घ्यायचं आहे आपल्याला. आणि जर तुम्हाला हवे असतील तर तुम्ही यावरती टूटी फ्रूटी टाकू शकता. तर याला एक 5 मिनटं आपण फ्रीजरमध्ये ठेवणार आहोत. 5 मिनटानंतर तुम्ही बघू शकता हे आपली बर्फी छान अशी सेट झालेली आहे. थोडेसे मी वरून टूटी फ्रूटीचे काप टाकलेले होते. तर याला आपल्याला ज्या साईजमध्ये हवे आहेत त्या पद्धतीने तुम्ही असे कट लावून घेऊ शकता. तर तुम्ही बघू शकता असे मी कट लावून घेत आहे आणि नंतर याला चाकूच्या साहाय्याने कट करून घेत आहे. तर अशा पद्धतीचे स्क्वेअर पद्धतीचे मी हे बर्फी कट करून घेत आहे. तर ही बर्फी मी मस्त अशी ही स्क्वेअर पद्धतीची कट करून घेतलेली आहे. तुम्हाला दाखवते आपली ही बर्फी किती मस्त अशी तयार झालेली आहे आणि ही झटपट बनलेली आहे. आपल्याला मेल्ट करून घ्यायला एक 2-3 मिनटं आणि सेट व्हायला एक 5 मिनटं असे टोटल 10 मिनटात ही चॉकलेट बर्फी तयार होते. आणि टेस्टला तर एवढी भारी लागते, मस्तच लागते. मुलांना, लहान मुलांना तर ही खूपच आवडते. तर तुम्ही ही चॉकलेट बर्फीची रेसिपी ट्राय करू शकता. खूप छान होते, मस्तच होते. जर एखादा कुठला तरी सण असेल तर तुम्ही ही अशा पद्धतीची झटपट रेसिपी करू शकता. तर अशा जर माझ्या छान छान रेसिपीज जर तुम्हाला बघायला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया आपण नेक्स्ट रेसिपीमध्ये. थँक्यू.